परभणीत आज पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्याकडून जनता दरबार घेण्यात येतोय। जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये खरं तर हा जनता दरबार घेतला जातोय, मात्र नागरिकांकडून खरं तर आता या ठिकाणी आंदोलन करण्यात येते। हे परभणी संघर्ष समितीकडून चक्क रोलर या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयावर घेऊन या ठिकाणी आंदोलन करतायत। काय प्रमुख त्यांच्या नेमक्या मागण्या आहेत हे आपण जाणून घेऊया। रोलर घेऊन जे नागरिक या ठिकाणी आंदोलन करतात, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। भाई, थेट रोलर घेऊन आला तुम्ही पालकमंत्र्यांकडे। हे झोपलेलं सुस्ताड शासन आणि हे मंत्रिमंडळ आणि हे मंत्री यांचे कुठे कान उघडणी याच्याशिवाय होणार नाही, म्हणून हा रोलर आणलाय। कमीत कमी त्या रोलरच्या खाली आम्हाला आत्महत्या करायची वेळ आली। परभणी शहरामध्ये कुठले रस्ते राहिलेले नाहीत, धुळीचं साम्राज्य, घाण आणि आवाजवी महापालिकेचा जो यांनी कर लावलाय त्याच्या विरोधामध्ये आम्हाला असं आंदोलन केल्याशिवाय आता पर्याय उरलेला नाही। नो रोड नो टॅक्स असं तुम्ही म्हणतायत या ठिकाणी। नो रोड नो टॅक्स या ठिकाणी लाखो हजारो कोटी रुपये या ठिकाणी शासनाने लावले, परंतु कंत्राटदारांना ते कामं केले नाही। आपल्या इथं जे नारायणपेठ पासून तर जेल कॉर्नर पर्यंत, इकडचं मोठ्या मारुती पासून उडा महादेवापासून तर मोठ्या मारुती पर्यंत आणि अशा पद्धतीचे 5 रोड या ठिकाणी शासनाने पैसे दिले त्यांना, परंतु कंत्राटदारांना ते वेळेवर न केल्यामुळं आज परभणी शहरावर बघायला अवस्था आलेली आहे। त्याचबरोबर घंटा गाड्या ज्या त्या घंटा गाड्या त्यांचं दररोज काम बरोबर करत नाहीत। हजारो लाखो रुपये या लोकांना ते खर्च केलेत, परंतु आज आपल्याला कचरा बाहेर टाकता येत नाही आणि घरामध्ये ठेवून त्या दुर्गतीशिवाय पर्याय नाही। आज शहराची जशी अवस्था आहे तशीच घराची पण परभणीची झालेली आहे, म्हणून हे अशा या गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे। काय सांगाल, काय आहे? हम ये चाह रहे हैं कि परभणी महानगर पालिका को नगर पालिका करे पहले तो, क्योंकि MIDC नहीं, कुछ नहीं है यहाँ पर। एक तो रोड भी बराबर नहीं है, ताकि हमारा आंदोलन इसलिए है कि यहाँ पर सही सांस लेने को आए लोगों को धूली कम हो, रोड अच्छी हो, यही हमारी मांगनी है। और फैक्ट्री आए परभणी में, ये हमारी मांग। काय पालकमंत्र्यांना भेटायला आले तुम्ही रोलर घेऊन, आता या ठिकाणी आंदोलन प्रातिनिधिक स्वरूपात केलं। आता पालकमंत्र्यांना भेटणार आतमध्ये जाऊन पालकमंत्र्याला भेटून त्यांना आम्ही रितसर निवेदन देणार आहे। ते या जिल्ह्याचे आहेत। कमीत कमी एक मराठीत आपलं मन आहे की जेवायला उखंडीवर बसावा पण वाढणारा ओळखीचा असावा। त्यामुळे ज्यावेळेला एखादा आमदार होतो तेव्हा तो पक्षाचा असतो, पण तो निवडून आला की तो त्या मतदारसंघाचा असतो। तसंच मंत्री हा सगळ्या जिल्ह्याचा आणि सगळ्या राज्याचा असतो, त्यामुळे त्यांनी याची दखल घ्यावी आणि काहीतरी उपाययोजना कराव्यात असं आम्ही त्यांना निवेदन देणार। तर या ठिकाणी चक्क रोलर घेऊन हे परभणी संघर्ष समितीचे सदस्य आहेत, हे जिल्हाधिकारी कार्यालयावर आता दाखल झालेले आहेत। पालकमंत्र्यांना ते भेटून या ठिकाणी मागणी करणार आहे। नागरिक सुविधा नागरिकांना द्यावा यासाठी थेट रोलर घेऊन या ठिकाणी आंदोलक परभणी जिल्हाधिकारी कार्यालयावरती पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांना भेटायला आले। कॅमेरा पर्सन सय्यद खिजरसह नजीर खान, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।